11 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत ट्रेनिंगचा पार्ट असतो. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पण मी तुम्हाला नेतो त्या ठिकाणी, ते पण दाखवतो. दुपारी 1:30 वाजता जेवणाचा ब्रेक असतोय. त्याच्यानंतर 2 ते 4 परत 2 तासाचं त्याच्यामध्ये वेगवेगळे राहिलेले विषय किंवा अजून काय शंका लोकांच्या प्रश्न असं दिवसभराचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंगचं प्रमाणपत्र त्यांना 4 वाजता दिलं जाते आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगचा क्लास आम्ही क्लोज करतो. दुग्ध व्यवसायाबद्दलचं जे कार्य आहे त्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून वेगवेगळे पुरस्कार सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळले. त्याच्यामध्ये गोकुळ दूध संघाचा गोकुळश्री पुरस्कार आहे, आदर्श गोटा पुरस्कार आहे, स्वच्छ दूध उत्पादन म्हणून गोकुळ दूध संघाला अमृतधारा हा सुद्धा पुरस्कार यामध्ये दिला आहे. वेगवेगळे पुरस्कार आम्ही जवळजवळ ह्या 20-25 वर्षामध्ये जवळजवळ 30 ते 35 अवॉर्ड्स आम्हाला या ठिकाणी ह्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून मिळालेले. मस्त प्रकारे ट्रेनिंग सेंटर आहे. याच्यामध्ये 45 लोकांची बसायची व्यवस्था आहे. ओके. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या माहितीचे फलक सुद्धा आम्ही या ठिकाणी लावले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचं ब्रीड कसं ओळखायचं किंवा चाऱ्याची वेगवेगळी पिकं कशी घ्यायची किंवा मुक्त गोट्याचे फायदे असतील, जनावरांचा दररोजचा आहार कसा घ्यायचा, गोट्यातल्या जनावरांचं व्यवस्थापन कसं करायचं, वाहन जनावरांची तपासणी उपचार कसे करायचे, जनावरची योग्य माजाची लक्षणं कशी ओळखायची, मोरघास किंवा आंबवण कसं तयार करायचं, त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती डिस्कशन करून त्या लोकांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अगदी गावंढळ भाषेमध्ये फायदेशीर दुग्ध व्यवसाय कसा करायचा याच्यावरती सकाळी 4 वाजल्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. म्हणजे तुमची एक ही शाळाच आहे लोकांना शिक्षण देणे. दुग्ध व्यवसायाबद्दलचं प्रशिक्षण म्हणजे शेतकऱ्याची शाळाच म्हणायची. हो. वेगवेगळे आम्ही डेमो सुद्धा या ठिकाणी करून दाखवतोय. मस्टॅडिस होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळे मस्टॅडिस झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा मस्टॅडिस प्रिव्हेन्शन म्हणून याला CMT किट म्हणायचं, कॅलिफोर्निया मस्टॅडिस किट. तर मस्टॅडिस व्हायच्या अगोदरच त्याच्यामध्ये कसा ओळखायचा वेगवेगळे डेमो करून आम्ही लोकांना दाखवतोय. त्याच्यानंतर दूध काढल्यानंतर त्याच्या सडाचं जी मुकरी आहे ती ओपन असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आत जातो आणि मस्टॅडिस प्रमाण लगेच होते. तर त्यासाठी डिपिंग कसं करायचं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी वेगवेगळे डेमो दाखवतोय. त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघानं वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं बनवली आहेत, त्याची सुद्धा आम्ही या ठिकाणी सगळी माहिती देतोय. आता भविष्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक औषध वापरल्याशिवाय पर्याय नाही. आता जे आपण वेगवेगळे ट्रीटमेंट जनावरांना द्यायला लागलो ते औषधं आता डायरेक्ट दुधामध्ये यायला लागले आणि तीच औषधं आपल्या दुधातनं लहान बाळांच्या पोटामध्ये चालले तर त्याचे साईड इफेक्ट भरपूर आले. तर त्यासाठी ही आयुर्वेदिक उपचार पद्धती आता अवलंब करणं इथून पुढे अतिशय गरजेचं आहे. यासाठी याची सुद्धा वेगवेगळी माहिती या ठिकाणी दिली जाते का? ओके. खूप मस्त केलंय तुम्ही हे सर्व काही आणि व्हिडिओसाठी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.